2024ची निवडणूक विरोधी पक्षाच्या अस्तित्वाची लढाई म्हणून पाहिली जाते। दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीला एकत्र करत भाजपला रोखण्यासाठी मिशन 250 आखलंय। काय आहे काँग्रेसचं हे मिशन, पाहूया स्पेशल रिपोर्ट। भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा मिळवण्याचं लक्ष्य ठेवलंय, तर काँग्रेसनं 250 पेक्षा अधिक जागांवर लक्ष केंद्रित केलंय। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 14 जानेवारीपासून भारत जोडो न्याय यात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय। भारत जोडो न्याय यात्रेच्या मार्गावर एक नजर टाकूया। 100 लोकसभा मतदारसंघ, 337 विधानसभा मतदारसंघ, 15 राज्य, 110 जिल्हे, 3600 किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा मुंबईत पोहोचणार आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा ज्या 15 राज्यातून जाते त्या राज्यात लोकसभेच्या 357 जागा आहेत। 2019च्या निवडणुकीत या 357 पैकी 239 जागांवर भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला होता, तर फक्त 14 जागांवर काँग्रेसला यश मिळालं होतं। म्हणजे राहुल गांधी यांच्या यात्रेचा मार्ग भाजपसाठी 2019ला बालेकिल्ला ठरलेल्या राज्यातून जातोय। भारत जोडो यात्रेमधील मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलं नव्हतं। भारत जोडो न्याय यात्रा ज्या राज्यातून गेली आहे त्या राज्यात काँग्रेसला मिळालेल्या जागांवर एक नजर टाकूया। मणिपूरमध्ये एकूण 2 जागा आहेत, त्यातली एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही। नागालँडमध्ये 1 जागा आहे, काँग्रेसला एकही मिळाली नाही। आसाममध्ये 14 पैकी 3 जागा काँग्रेसला मिळाल्या। अरुणाचल प्रदेशात 2 पैकी एकही जागा काँग्रेसला मिळाली नाही। मेघालयमध्ये 2 पैकी 1 जागा, पश्चिम बंगाल 42 पैकी फक्त 2 जागा, बिहारमध्ये 40 पैकी 1 जागा, झारखंडमध्ये 14 पैकी 1 जागा, ओडिशा 21 पैकी 1 जागा, छत्तीसगड 11 पैकी 2 जागा, उत्तर प्रदेशात 80 पैकी 1 जागा, मध्य प्रदेशात 29 पैकी 1 जागा, राजस्थानात 25 पैकी 0, गुजरात 26 पैकी 0, तर महाराष्ट्रामध्ये 48 पैकी केवळ 1 जागा काँग्रेसला मिळाली आहे। म्हणजेच एकूण 357 जागांपैकी केवळ 14 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत। मोदी जी आने वाले समय में प्रधानमंत्री फिर से तीसरी बार बनने जा रहे हैं, हैट्रिक लगने जा रही, ये तो तय है, क्योंकि समाज और 140 करोड़ का जो भारतीय परिवार है ये तय कर चुका है। और रही बात कांग्रेस की, तो कांग्रेस अभी तैयार ही नहीं है, वो हार मान चुकी है, वो आगे की तैयारी कर रही है, उनकी तैयारी उनके ऊपर है। भारतीय राजनीति में जो भरोसा उठ गया था उस भरोसे को वापस लाया है माननीय मोदी जी ने। और ये मान लीजिए कि सामने कोई चुनौती नहीं है, हम अपने ही रिकॉर्ड को तोड़ने जा रहे हैं। दुसरीकडे भाजपनं मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सध्याच्या 303 जागांवरून 400+ टार्गेट हाती घेतलंय। राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला 1984ला 414 जागा मिळाल्या होत्या। भाजप राजीव गांधी यांचं हे रेकॉर्ड तोडण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र दक्षिणेत गेल्या निवडणुकीत आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपचं खातं उघडलं नाही। त्यामुळे भाजपचं 400+चं स्वप्न पूर्ण होणार का, काँग्रेसचं 252+चं उद्दिष्ट साध्य होणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकसभेमध्ये जवळपास 182 जागा अशा असतात ज्या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असते, आणि त्याच राज्यांमध्ये एकूण 9 राज्य आहेत ज्या ठिकाणी काँग्रेस कुठलीही युती न करता लढणार आहे, ज्याच्यामध्ये राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, आसाम यासारख्या राज्यांचा समावेश आहे। गुजरात पण त्याच्यामध्ये आहे। साहजिक आहे, महाराष्ट्र सारखं राज्य असेल, बिहार सारखं राज्य, ज्या ठिकाणी काँग्रेसला आपला हट्ट जो आहे तो बाजूला ठेवावा लागेल, आणि त्या दृष्टीनं हे आकडे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत। एकंदरीत पाहता काँग्रेसनं भाजपला उत्तर देण्यासाठी इंडिया आघाडीची मोड बांधली आहे। मात्र ही मोड निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी घट्ट होण्याऐवजी अधिक कमजोर होतीये। दुसरीकडे भाजप ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी करू इच्छित असल्यामुळे भाजपच्या रणनीतीला अधिक यश मिळताना दिसतंय। मात्र भाजपनं 400 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपसमोर दक्षिण भारतात पक्षाला यश मिळवून देणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।